स्वातंत्र्य दिनाच्या 73व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि इथं उपस्थित या कार्यक्रमास भगिनीनो बंधूंनो आणि सहकारी पत्रकार मित्रांनो, मी सर्वप्रथम स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिक, सैन्य दलातील जवान, ज्ञात अज्ञात शहीदांना या ठिकाणी अभिवादन करतो। देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या योद्धांमध्ये जे आज हयात आहे त्यांच्यासह निमंत्रित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी, नागरिक आणि कोविड योद्ध्यांना स्वातंत्र्य दिनाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। 15 ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनाचा उत्सव संपूर्ण देशभरात उत्सवात व आनंदाने साजरा केला जातो। परंतु यावर्षी आपला देश कोरोना महामारीच्या कठीण परिस्थितीतून जात आहे। या आपत्तीच्या छायेखाली हा दिवस साजरा करत आहोत। कोरोनाच्या संसर्गावर उपाय शोधण्यासाठी जगातील संशोधक अथक प्रयत्न करत असताना त्यालाही काही प्रमाणात यश मिळताना दिसतात। आपल्या जिल्ह्यात देखील कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेला बळ देण्याची शासनाची भूमिका असून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय आणि अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे आधुनिक यंत्रसामुग्री व उपचार पद्धती निर्माण केल्या जात आहेत। या कोरोनाच्या आपत्तीमध्ये नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी दिलासा देणारी प्रक्रिया राबवली जात आहे। कोविड कट स्थापनेपासून ते पीपीई किट खरेदीपर्यंत जिल्ह्यात भरघोस निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जात असून उपचारासाठी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्षाची सुद्धा स्थापना केलेली आहे। कोविड-19 विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता जिल्ह्याबाहेर बीड जिल्ह्यात येणाऱ्या सक्तीचे विलगीकरण, रुग्णावर शासकीय रुग्णालय, कोविड केअर सेंटर आदी ठिकाणी चांगल्या उपचारासाठी आणि कंटेनमेंट झोन झालेल्या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आदींची तात्काळ कारवाई व्हावी यासाठी तालुका स्तरावर नियंत्रणाचे तहसीलदारांनाही अधिकार दिलेले आहेत। बीड येथे विशेष मोहिमेत 8,000 पेक्षा व्यावसायिक आणि 55 ते 60 पत्रकार व माध्यम प्रतिनिधी रॅपिड अँटीजन तपासणी केली जात आहे। 354 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आणि कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वास्तव्य आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने कारवाई केली आहे। काही शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करून रुग्णवाढीचे प्रमाण कमी करता येईल। तसेच रुग्णावर उपचारासाठी वैद्यकीय व्यावसायिकांच्या आयएम संघटनेच्या बीड शाखेच्या सहकार्याने खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या सेवा अधिग्रहित करून तज्ञ डॉक्टर्स रुग्णसेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध केले आहेत। जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आरोग्य यंत्रणा आणि शासनाचे अनेक विभाग कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत। यात नागरिकांचे प्रशासनाला सहकार्य गरजेचे आहे। सर्व कोविड योद्धा बंधूंच्या सह महिला भगिनी देखील विविध रूपात लढत आहेत। आपल्या वैयक्तिक आयुष्य विसरून जनतेच्या आरोग्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या आरोग्य, पोलीस, स्वच्छता आदी क्षेत्रात कोविड योद्धा म्हणून काम करत असलेल्या सर्व बंधू भगिनींच्या सुरक्षेची मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। इतर जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे ही चांगली बाब आहे। सध्या कोरोनाचा संसर्ग शहरी भागामध्ये जास्त दिसत असला तरी ग्रामीण भागातही तो दिसू लागला आहे। यासाठी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, सोशल डिस्टन्सिंगचे प्रत्येक ठिकाणी काटेकोरपणे पालन केले जावे असे कळकळीचे आवाहन आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी बीड जिल्ह्यातल्या जनतेला करतो। आता लवकरच गणेशोत्सव येत आहे। गणेशोत्सवाच्या काळात दक्ष राहणे गरजेचे आहे। यासाठी गावोगाव दक्षता समित्या, गणेश मंडळांनी अधिक सतर्क राहावे असेही मी या निमित्तानं आवाहन करतो। जिल्ह्यातील विविध धर्माच्या नागरिकांनी आतापर्यंतचे सण उत्सव घरात राहून साजरे केले। तसेच इथून पुढे देखील आपण सर्वांनी आपल्या घरात राहूनच हे सर्व उत्सव साजरे करायचे आहेत।
कोरोना कालावधी शासनाची सतत लोकहिताची भूमिका राहिलेली आहे. जिल्ह्यातील इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी प्रशासनाने इझी लर्निंग ॲपची निर्मिती केली आहे. या माध्यमातून अतिशय चांगले काम झाले आहे. हे ॲप आता राज्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. कोरोना आपत्ती पाठोपाठ राज्यात चक्रीवादळ आणि पावसाळ्यात काही जिल्ह्यात मुसळधार अतिवृष्टी झाली. या संकटामुळे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन जनतेची संपूर्ण काळजी घेऊन मदत कार्य करण्यासाठी सतत सज्ज आहे. गोरगरीब गरजूंना सवलतीच्या दरात भोजन देण्यासाठी शिवभोजन योजना सुरू करण्यात आली आहे व आता ही योजना तालुका स्तरापर्यंत नेण्यात आली आहे. सन 2020 हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांनी केलेल्या अजर अमर कार्यासाठी भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मान करण्यात यावा यासाठी मी स्वतः सामाजिक न्याय मंत्री म्हणून या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे. जिल्ह्यातील युवकांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले त्या सर्वांचे मी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. आमच्या शासनाची गुणवत्तांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका राहिली आहे. युवकांसाठी जिल्ह्यात ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे व ITI पासून पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांचा याचा फायदा झाला आहे. या सर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर काही चांगल्या घटना देखील घडत आहेत, त्याही महत्वाच्या आहेत. कोरोनाचा उद्रेक थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला. त्या प्रसंगी जिल्ह्यातील जवळपास 1.5 लाख ऊसतोड मजूर बांधव राज्यात आणि राज्याबाहेर विविध ठिकाणी अडकलेले होते. त्यांची आहेत तिथे व्यवस्थित सोय लावण्यासाठी अनेक प्रयत्न आम्ही केले. 17 एप्रिलला राज्य शासनाच्या परवानगी मिळताच सर्व ऊसतोड मजूर बांधवांना त्यांच्या स्वगृही परत आणण्यात आम्हाला यश आले. त्यासाठी प्रयत्न केलेल्या प्रशासनातील प्रत्येक घटकांचे खरं तर आभार मानायला हवेत. कारण या स्थलांतराच्या राज्यातील सर्वात यशस्वी स्थलांतर, मी तर म्हणतो की राज्यामध्ये म्हणण्यापेक्षा देशातील सर्वात यशस्वी स्थलांतर हे या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये त्या काळामध्ये झाले. परतलेले ऊसतोड मजूर बांधवांना घरी चुली पेटाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून थोडीफार का असेना पण मदत करू शकलो याचा नक्कीच आज आनंद होतो आहे. जिल्ह्यात जनसामान्याच्या उन्नतीबरोबर महिला, विद्यार्थी, मागास व दुर्बलांच्यासाठी काम केले जात आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शासनाकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंतची विक्रमी 80,000 शेतकऱ्यांची 21,23,664 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात खरीपासाठी सरासरी पेरणी 7,49,505 हेक्टर झाली असून पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणासाठी 17,71,000 विमा नोंदणी अर्ज देखील दाखल केले आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्याच्या हिताचा खूप मोठा निर्णय घेतला आणि कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना देखील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ पोहोचवला. योजनेत जिल्ह्यातील 2,83,000 पात्र शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर नोंदवली आहे. शेतकऱ्यांच्या 2 लाख खात्यावर 1224 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा केले आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर मियावाकी तंत्रज्ञानाने घनवृक्ष लागवड बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यात करण्यात आली. त्यासाठी 50 हेक्टर क्षेत्रामध्ये 15 लाख वृक्षारोपणाची लागवड करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून यावर्षी 392 कोटी 74 लाख रुपयाचा आराखडा मंजूर होता. परंतु कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य बाबीसाठी निधी दिला जात असून जिल्ह्यास 131 कोटी मंजूर असून 34 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यातून असंख्य आवश्यक कामे केली जात आहेत. जिल्हा परिषद, पोलीस दल, स्थानिक स्वराज्य संस्था जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहून कामे सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत असताना राज्यासाठी सुखावणारी वार्ता देखील येत आहेत. आरोग्य विभागामार्फत माता मृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे युनोच्या शाश्वत विकास ध्येयाच्या महाराष्ट्राने पूर्तता केली आहे. महिलांना सबळतेकडे नेताना महाराष्ट्राने हे यश मिळवले आहे. राज्याने आरोग्य विभागात 25,000 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे आणि जिल्ह्यात देखील यासाठी प्रक्रिया सुरू आहे. डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा, नागरिक आणि प्रशासन यांच्या सहयोगाने या संकटातून लवकरच आपण या ठिकाणी बाहेर पडू.
पण केवळ रस्ते, पाणी, वीज उपलब्ध करून देणे म्हणजे विकास या मताचा मी नाही. हे खरं तर सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे. मुळात इथल्या तरुणांना इथेच रोजगार उपलब्ध होतील. उच्च शिक्षणापासून ते वैद्यकीय सुविधांसाठी मोठ्या शहरात जायची गरज थांबवावी. बीड जिल्ह्यातील लाखो ऊसतोड मजुरांचे जीवनमान उंचावून त्यांची कौटुंबिक आर्थिक प्रगती व्हावी. इथल्या पाण्याचा प्रश्न मिटावा. शेतकरी कष्टकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ व्हावी. एकूणच जीवनमान उंचावणारे बीड जिल्ह्याचे नाव मागासलेले दुष्काळी जिल्ह्यांच्या यादीतून निघून देशातील विकसित जिल्ह्यांच्या यादीत अग्रस्थानी न्यावे हे स्वप्न मी पाहिले आहे. माझे हे विकसित बीड जिल्ह्याचे स्वप्न माझ्या एकट्याचे नसून आपल्या सर्वांचे आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तरुणांना रोजगार, इथल्या रुग्णांना इथेच उपचार, ऊसतोड कामगारांचे कौटुंबिक कल्याण साधून शेतकरी कष्टकरी वर्गाला सक्षम करणे म्हणजे खऱ्या अर्थाने आपला जिल्हा आत्मनिर्भर झाला असे म्हणणे योग्य ठरेल. जिल्ह्याच्या विकासात योगदान देणाऱ्या सगळ्यांच्या सहभागाने यासाठी विकासाच्या दिशेने वाटचाल करू असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून आजच्या स्वातंत्र्य दिनी सर्व जनतेला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.